बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। लातूर जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका जो आहे तो पुराच्या स्थितीचा बसलेला आपला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचं सोयाबीन तर वाहून गेलेलं आहे, मात्र नदीकाठच्या शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती पूर्णपणे माती देखील त्या शेतांमधली वाहून गेल्यामुळं शेतकरी अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। लातूर जिल्हा हा प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, मात्र यावर्षी शेतकऱ्यांच्या हातामध्ये सोयाबीन येईल अशा प्रकारची स्थिती पुराच्या स्थितीमुळे राहिलेली नाही। एकूण जर आपण लक्षात घेतलं तर देवणी तालुक्यातल्या धनेगाव परिसरामध्ये आपण आहोत। शेतकऱ्यांची जी शेतीमधली जी माती आहे पूर्णपणे वाहून गेल्यामुळे पुढची 2-3 वर्ष तरी ही शेती नीट करायला शेतकऱ्यांना वेळ जाणार आहे आणि अतोनात नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे। त्यामुळे पुढचं पीक देखील आता शेतकऱ्यांना घेणं अवघड झालेलं आहे। शेतकरी आहेत या भागातले, आपल्या सोबत त्यांच्याकडनं जाणून घेणार। मला सांगा, तुम्ही सोयाबीन लावलेलं, काय स्थिती झाली त्या सोयाबीनची? सोयाबीन तर तुम्ही पालवलं सर, सोयाबीन तर गेले, पण जमीन सुद्धा वाहून गेले या पाण्यामुळं। त्याच्यामुळं अतिशय वाईट परिस्थिती आमच्या शेतकऱ्यावर। म्हणजे निलंगा असेल, देवणी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ज्यांचे वाहून गेलेले नाही त्यांचं देखील सोयाबीन हातामध्ये येऊ शकेल अशी परिस्थिती आहे का पावसामुळे? नाही सर, या पावसामुळे अति पाऊस झाला, याच्यामुळं कुणाचीच सोयाबीन यायची शक्यता नाही। म्हणजे सोयाबीन जे आहे ते अति पाणी झाल्यामुळं शेंगामध्ये जे दाणे आहेत ते व्यवस्थित भरलेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये हे सोयाबीन येईल अशा प्रकारची स्थिती नाही। मला सांगा, कुठे तुमची जमीन किती आहे, किती सोयाबीन लावलेलं होतं वगैरे? 6 एकर सोयाबीन होतं माझं, बाकी ऊस वगैरे आहे। तर पूर्ण पाण्यानं हे झाले, नुकसानीत आलेलं आहे। आता हाती लागणं हे सोपं नाही। काय या भागातले शेतकरी कोणतं पीक जास्त प्रमाणामध्ये घेतात आणि मग फटका जो आहे पुराच्या स्थितीचा ते कोणत्या पिकांना जास्त बसला आहे? सोयाबीन आणि तूर, पाणी जास्त झाल्यामुळे तूर उंबळले राहिल्यामुळं सोयाबीनला दाना भरलेला नाही। बऱ्याच ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, शेतकऱ्याला जमिनी लेवलमध्ये आणणं अवघड आहे। एकतर आमच्याकडे जमिनीचं क्षेत्र कमी आहे, प्रत्येकाला 5 एकर 2 एकर 4 एकरच्या वरचे शेतकरी आमच्याकडे नाहीत, कुठेतरी बोटावर मोजणे इतके 10-5 एकरचे आहेत। तर आता याच्याकडे शासनानं लक्ष विशेष दिलं तर। आता जमिनी खरडून गेलेल्या आहेत, त्याला किती म्हणजे व्यवस्थित दुरुस्त करायला किती खर्च येऊ शकतो? साधारणतः 1.5-2 लाख रुपये एकरी खर्च येण्याची परिस्थिती आहे। आता माती टाकल्याशिवाय तरी लेवल लागत नाही। म्हणजे सोयाबीन तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये येणारच नाही, कुठलेही पीक शेतकऱ्यांना 4 पैसे देऊन जाणार नाही। मात्र ही शेती जी आहे जी वाहून गेलेली आपण पाहतो आहोत, ही शेती दुरुस्त करायला देखील शेतकऱ्यांना 1.5 ते 2 लाख रुपये खर्च जो आहे तो येणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे शेतकरी कुठेतरी चिंतित असताना आपला पाहायला मिळतो आहे। मोठा फटका जो आहे तो लातूर जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आपला पाहायला मिळतो आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।